जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी 1598 ला झाला. मित्रांनो, आज सुद्धा सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी मोठा उत्साहात असा सण म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या आई म्हाळसाबाई, वडील लखोजीराव जाधव त्या काळातील पराक्रमी सरदार. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच युद्धनीती व राजनीतीमध्ये त्या पारंगत झाल्या होत्या. मालोजीराजे व लखोजीराव जाधव यांच्या चांगल्या मैत्रीतून जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह 1605 ला दौलताबाद येथे झाला. पुढे त्यांना 2 मुले झाली, संभाजीराजे व शिवाजीराजे. संभाजीराजे अल्पायुषी ठरले, पण शिवाजीराजे यांना जिजाऊंनी वीरयुद्धाच्या गोष्टी, संतांचे विचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. लोकांची चाकरी करून होणारे अत्याचार थांबणार नाही हे जिजाऊंना माहिती होते, म्हणून त्यांनी निश्चय केला, शिवबा कोणाची चाकरी करणार नाही. त्यानंतर आदिलशहाने बेचिराग केलेले पुणे जहागिरीत जाऊन सोन्याचा नागर चालवला आणि स्वराज्याचा पाया रोवला. पुढे अनेक प्रसंगात राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन लागले. शिवराय मोहिमेत असताना स्वतः राज्यव्यवस्थेची जबाबदारी पार पडत होत्या. पुढे स्वतंत्र स्वराज्य स्थापन व छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजमाता जिजाऊ यांचे 12 दिवसानंतर 17 जून 1674 ला निधन झाले. त्यांची समाधी पाचाड गावी रायगडाच्या पायथ्याशी आहे. अशा वीर मातेला त्याकडून सलाम. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.